नमस्कार भावा आणि बहिणींनो. तर बघा आज मी शेतामध्ये आले आणि ते बी बीड जिल्ह्यामध्ये. पहिल्यांदा माहिती का हे फणसाचं झाड बघितलं. एवढं मोठं झाड आहे. पहिलं म्हणजे मी 15-16 वर्षाची असून तेव्हा आमच्या मायापासोबत होते कारखान्याला आणि तेव्हा बघितलेलं झाड आहे मी हे. आणि खाल्लीच बी बरं का तेव्हापर्यंत. तेव्हापासून जे नव्हतं तर लई दिवस झालं नव्हतं. तर हिताला एरियामध्ये हाय म्हणून मी कळाल्या बरोबर इकडे आल्या. तर असला वास यायला लागला. इथून इतके किलोमीटरवरच वास होते फणसाच्या झाडाचा. तर या इकडे फणस बघायला झाडाचे. झाडाचे फणस बघायला किती असते ना 100-150 काय नाही पण कदाचित 400-500 तरी असं फणसवरी झाडावर. कसले झाले येतं बघा कसलं हे. जे फणस पिकलेलं असं बघायचं का आपल्याला तसा वास येतो लगेच. असा असं खुश नाही वास येत असं दबत असतं. असं दाबलं की दबतंय. पण आता ह्याला पाड लागलेला नाही. एक पाड लागलेलं आहे ते काढलंय आमच्या मला फोडायला. चला चला ठीक नाही पाड आहे पाड आहे मग खाऊ ते कापलं नाही बरोबर म्हणून ह्याच्यामध्ये गरा निघला. ह्याच्यामध्ये बी एक निघती मस्त पैकी. कुणी कुणी खाल्ले तर मला सांगा बरं काही. पण झाड नाही तर पहिलं खाल्ले तर खायला तास लागते म्हणजे साखर. ह्याच्यामध्ये बी 2 जाती असतात. एक गोळ्या फणस आणि एक साखरा फणस. तर मला माहिती आहे कोणतं फणस आहे म्हणून. तर तुम्ही पण सांगा कलर ओळखून की कोणतं आहे म्हणून. गोड लागाली खरंच लईच गोड लागाली दिदी. सोडायचं असं हे करायचं. अजून एवढं फोडा ठीक आहे करा. हा कसं आहे बाबा पाणी असेल त्याच्या हात द्यायला पुन्हा मला टाकता का हिरीमध्ये उचलून मला तो ना पायाला धुण्यासाठी कुठं आहे का. बरं 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 एवढा मोठा पाऊस पडायला वडा पावसाच्या आधी वडा पोती बी फणसाचं निघाले की नाही गजगेसारखं. हा बरं बरं कुठे कुठे आताच्या घरी आताच्या पलीकडून बरोबर बरोबर आमच्या भाऊच्या गाडीवर काढली फोटो तुमच्यासोबत. हो घर माहिती किती राहिले पोते धरती एकदा खाऊन तर बघ तू म्हणशील. एकदा खाऊन तर बघ म्हणशील खरंच खरंच म्हणून चार खाऊन दरवर्षी केले बघ बघा सरपंच पोते आणि एकट्यानं 12 पोती पेरली होती. नाही तुमचं टाकले ह्याच्यात बी टाकले दादा पण लवकर यावं लागतं. बस का बघा अगं बाहेर लागली खरंच. तरी आज थोडं काय हे झालेलं नाही माहिती का. एवढं नाही अजून अजून टाइम आहे त्याला माहिती का पिकलं का नाही. एवढा जेवढा एरिया आहे का एवढं वाचतो जेवढा तेवढ्या एरियामध्ये वाचते. तिकडे काय वाटतं हिर आहे का तिकडे हिरशील. मी तर म्हणते 100% तुमच्यातलं कोणतरी कारखान्याला तिकडे कोल्हापूरला गेलेला असणार त्यांनी आणून लावलेलं असणार. रोप भेटतात नर्सरीला आलते पहिले कुठं नर्सरीला आलते. हा 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 हे रोप बनवले रोप होते आम्ही आणले होते. आम्ही बिया लावलेले हितकाली चांगले झाड आलते हितकाली पुन्हा जळून गेले. खा नळे भर लागतं हे थोडं पिकलं ना म्हणजे पाच लागला सवय असली तर खाता नाही वासाने खात नाही माणूस. थोडा खाते पाहुणे कुठे गेली बघा का मग लागतंय पण ते खवट. काजूचं एक झाड उपलब्ध करा बघा. ते फणस झाडाला का नाही की त्या एरियामध्ये काजू सगळे झाड येते. लावा लावा काजूचे माहिती का आपल्या जर एरियामध्ये जर जास्त झालं तर ते इकत सुद्धा भेटत काजू विकत येतं बिबियासारखं इकत येतं. आम्ही काजू बी खायच्यात आणि बिबी इतकाले उठीला घेऊन करायचं माणूस आलं की काजू जागेवर टाकायचं पळायचं चोळायचं नाही.
ह्याची भाजी केली असेल ना कधी पहिल्या बारीक आले का नाही की ह्याचे थोडे थोडे बारीक असतात ना एवढे एवढे तर भाजीला भाजी भाजी करायची असली भाजी होती या लय भारी भाजी होती या चालायचं चालायचं काय काय खावल्याची तरी काय करायचं पिकलेलं नाही पिकलेलं नाही पुन्हा आल्या पुन्हा आता आम्ही काय 100% येऊन पुन्हा मी डबल घेऊन जाईल पण थोडं त्याला पिकू द्या असला वास येतोय भारी याचा वेळच वास घुमतो पाऊस जरा बंद झाला का पावसाचं कुठं काय पिकायचं चालू आहे. ठीक आहे असताना ना तिथे बाजारात नेऊन तर किंवा एक वेळेस बघा ट्राय करून कुणी बी घेतोय ज्यांनी कोल्हापूरला कारखाना केलाय का एक दिवस काय करा माहिती का पहिल्या दिवस 10 नेऊन ठेवा घेतले तर ठीक दुसऱ्या काय खायचं नेऊन ठेवा नाही टिकले तर असे तर पडून जातेच नाही झाडाकडे पण माझे झाड पिकलं का नाही ह्यांना सांगा ते मला फोन करून सांगते मी त्यांना माहिती असते काय पिकतंय काय नाही होय तिथून बोलवलं त्यांनी म्हणलं फाईन साहित्य आमच्या इकडं नाही म्हणलं इकडं नाहीच म्हणलं म्हणलं खरंच वाटलं नाही खरंच इमानदार नाही फणसा झाड बघायला नाहीच आपल्या भागात ते बघायला जात काढायची थोडा नाही काही एकच बी निघले तर फॉरेस्टवाले नेमतं गेल्या वर्षी बी तयार करायला नाही बी तयार करायला नाही असं इकत आता मार्केटला यापर्यंत आपण नेलं तरी इकडे मार्केटला बीड आणि गेल्या वर्षी माहिती का तिकडे सांगलीकडे गेलते सांगलीहून नाही तिकडून आणलं होतं दादासाहेबांनी इथं घेऊन दिलं आपलं पिकलेलं होतं ते वेळ पिकलेलं होतं असे घरी येत नाही हे असं निघत हे नुसतं पाणी पाणी झालं इथे परत घर पिवडं टाकायला माहिती का हो इंस्टाग्रामला बी हो थोडा शॉर्ट थोडा इंस्टाग्रामला बघत असतो आला बघायचा नाही आवडा द्यायचा ढकलून त्याला काय एवढं ते सांगितलं नाही आपलं काम आपण करीत राहायचं नाही बघितलं सगळं बघितलं मग काय काय आणि फॉलो केल्याची वेळ येत नाही परफेक्ट वेळ येत नाही आला तर सजेशन मध्ये येते पण एकदा आला पुन्हा होत काय नाव आहे आयडी मनसा हजारे त्या दिवशी बुधवारी काहीतरी तुम्ही व्हिडिओ काढला होता ना बाजारात सारे आला कारखाना काय करणार कारखाना आले आला पिकलं का नाही हे करा ना सोडून या ना यार तोडवलं करा ना थोड्या पटापटा हा लग्गीवर फेबुकल आहे रे हात दाबू नका आता ह्याच्या म्हणजे आता जरा वरचीवर कमी होते चिटकलं तर निघायचं नाही आता वरचीवर कमी होते फक्त कच्चा असल्यावर मग तुला राहते फेबुकल तयार होते फणस खायला तर गोड लागलं पण हाताची चिकटच निघाला गेला केमिकल सारखं चिटकलंय नेमकं कशाचं इथं जर कोणी बसलं तर मग रेस बोलतो ना निघत नाही बा लय चिकट आहे हे तुमच्या हाताचं निघा नाही राहू द्या बरं कारपच खराब होईन आपलं कारपाल्यात पासून पुन्हा तोंडाला बांधायचं कारपाला धरी ना नाही कारप तोंडाला चिटकून बसलं पाहिजे बांधायची गरजच नाही पुन्हा धरा पुन्हा बांधायचंच नाही अरे हात चिटकून बसली आता तुम्ही काय केलं तुम्ही झुकलं नाही काहीच नाही तरी पाण्याला ह्याला इकडे तिकडे हिसकटले तुला काही केलं नाही तर खायचं काम केलं धरा ह्याला थोडं हे हात घासा तो खायचं काम केलंच नाही निर्वाळ माझ्या हातात बसा तुमचं गाडी चालवताना ते मोठी हे सगळं चिटकून बसते हाताला म्हणजे हादरीने वाढू द्या आम्ही कुठं पळू द्या बघू चल बरं तेव्हा कुठं आहे ती अर्धी चिटकाली त्या नारळीच्या ह्याला असं पुसा म्हणलं होतं ना थोडंसं उठलंय ना त्याला बी चिटकाली चला इथं कोत्यामुळे इथं कोत्यामुळे इथं कोत्यामुळे तसे बारके माश्या गोंजायला लागले काय इथं कोत्यामुळे आहे कोत्यामुळे सावण नाही